नमस्कार सर्वांना, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर चला, आज आपण बघणार आहोत की गौरीला साध्या पद्धतीनं साडी कशी नेसवायची ते. तर इथे मी एक लोखंडी स्टँड घेतले, एक डब्बा घेतला आहे, त्याच्यामध्ये धान्य ठेवले आणि आता मी ते स्टँड त्या डब्यावरती फिक्स करून घेते. आता गौरीचा लूक आपल्यासारखा दिसावा, तिची कंबर थोडीशी ब्रॉड दिसावी, जाड दिसावी, यासाठी मी त्याच्या भोवती पेपर गुंडाळून घेतलेत आणि माझ्याकडे जी साडी आहे तर ती त्याच्यावरती रॅप करून घेतली. आता हा सेटअप जो आहे ना, तो माझे तुम्ही जर अगोदर व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये हे सेमच दिसेल. कारण मी प्रत्येक साडीचा हा सेटअप हा सेमच ठेवलेला आहे. कारण कसं आहे, डायरेक्ट जर स्टँडला साडी नेसवली ना तर त्याचा कमरेचा भाग खूप कमी दिसतो. कारण प्रत्येकाकडेच फुल बॉडी असते असं नसतं ना, त्याच्यामुळं. तर चला, आता आपण साडी नेसवायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा पिन करून घेतले. कधीही साडी नेसवताना सुरुवातीला पिन करून घ्यायची. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि त्याला पिननी सिक्युअर करून घ्यायचं. जर तुमची साडी जर काठापदराची असेल ना तर थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही पिना लावलं तरी चालेल. पण ही मी साडी जी घेतली ना तर ती अगदी साधी साडी आहे, त्यामुळे त्याला मला पिना लावायची गरज नाही लागली. तर आता मी ती फोल्डही नाही करून घेतली, कारण ती काठापदराची नाही आहे, प्लेन वर्कची साडी आहे, त्यामुळे ती अगदी फोल्ड करून साईज बघून नाही घेतली तरी चालते. ती डायरेक्ट स्टँडमध्ये खोचून घेतली आणि अशा पद्धतीनं आता मी सगळ्या निऱ्या करून घेते. हे बघा, मी या व्हिडिओमध्ये जशा निऱ्या करते ना तशा अशा सगळ्या निऱ्या करून घ्यायच्या, त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. अशा साड्यांच्या निऱ्या शक्यतो फुगत नाहीत. पण गौरीला साडी नेसवताना इतकीही हलकी नाही नेसवायची की ती अगदीच स्टँडला चिटकून बसेल, मग तसा लूक अजिबात चांगला दिसत नाही. ही साडी जरी काठापदराची नसेल ना तरी त्याचे काठ जाड आहेत आणि थोडंसं वर्क जास्त आहे, त्यामुळं अशा पद्धतीची साडी तुम्ही सहज नेसवू शकता. तर अशा निऱ्या पूर्ण सेट करून घ्यायच्या आणि त्यानंतर या सगळ्या निऱ्या आता आपण स्टँडमध्ये खोचून घेणार आहोत. हे बघा, मी दाखवते अशा पद्धतीने सगळ्या निऱ्या एकत्र पकडायच्या, त्याला पिन लावायची. गरज असेल तर तुम्ही लावू शकता, तुम्हाला जर नाही गरज वाटली तर नका लावू. पण कसं, जर पिन लावली ना तर सगळ्या निऱ्या एकसारख्या दिसतात, हलत नाहीत आणि जरी त्या निसटल्या तरी एकत्रच येतात त्यामुळे त्याच्यासाठी त्याला अशी एक पिन लावून घ्यायची आणि असं त्या स्टँडमध्ये सगळं खोचून घ्यायचं. आता या खालच्या साईडच्या निऱ्या आहेत ना त्या अशा सगळ्या एकत्र व्यवस्थित पकडायच्या आणि त्याही व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. ज्या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये केले ना अशा पद्धतीनं तुम्ही ही निऱ्या सेट करू शकता. हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता पदर घ्यायचा आणि तो फिरवून घ्यायचा. आता मी बॉडी स्टँडमध्ये व्यवस्थित फिक्स करून घेतली आहे. अगदी अजिबात हलणार नाही अशा पद्धतीनं फिक्स करून घ्यायची आणि पदर फिरवून घ्यायचा. पदर फिरून घेतल्याने ऑलरेडी आपण पिन करून ठेवलेली आहे, त्यामुळं काहीच अवघड जात नाही. फक्त ती पिन बॉडीवरती व्यवस्थित ठेवून द्यायची आणि आहे तीच पिन काढून ब्लाऊज पकडून त्याला एकत्र पकडून ठेवायची. आता छातीवरचा जो भाग आहे ना तो सगळा व्यवस्थित सेट करून घ्यायचा. आता महत्त्वाचा भाग तो साईडचा. तर डायरेक्ट आपण साडी स्टँडमध्ये खोचली, त्यामुळे इथं काठ तर नाही काढता येणार, पण अशा पद्धतीनं आपण साईडच्या प्लेट्स पाडू शकतो. ह्या अशा व्यवस्थित सेट करायच्या आणि थोडंसं काही वाटत असेल तर त्याला एखादी पिन लावून घ्यायची. ज्या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये केलं आहे ना अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. इथं छातीवरचा ही भाग जो आहे तो आपण एकत्र पिन लावली होती, तो अशा निऱ्या थोड्याशा स्प्रेड करून घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. हे बघा, आपली अगदी साध्या पद्धतीनं नेसवलेली गौराईची साडी तयार आहे. कशी दिसते तुम्हाला बघून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता हे बघा, मी माझ्याकडे जी काही ज्वेलरी आहे ना तर ती आता मी गौराईला घालते आणि त्याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. तर हा आहे माझ्या गौराईचा फायनलचा लुक. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.